झालं वाचनालयाचं नाव त्यांच्या डान्सने आमच्याकडे जाधवांची कन्या, भोसल्यांची सून, शिवबाची माता, भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. जाधवांच्या घरात जन्मलेली सर्वसामान्य स्त्री आम्ही जिजामाता. जिजा म्हणजे जय आणि विजय. आमचे पिता लघुजी जाधव आणि आमचे पती शहाजीराजे भोसले हे परकीयांची चाकरी करायचे, जे आम्हाला कदापि मान्य नव्हते. आणि ही आग आमच्या मनात होती. ही आग अशीच वाढत चालली होती आणि त्यातून निर्माण झाली ती स्वतंत्र स्वराज्य निर्मितीची आग. परकीयांचे होणारे सततचे आक्रमण, जनतेचा होणारा छळ, स्वकीयांचा अपमान यांनी आम्ही अस्वस्थ झालो आणि तितके दृढनिश्चयी आम्ही लढत राहिलो, झगडत राहिलो स्वराज्यासाठी. आणि यासाठीच आम्ही आई शिवाईला साकडं घातलं, हे माते आम्हाला एक असा पुत्र दे जो स्वतंत्र स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकेल. ऐकताय ना शिवबा? शिवबा, कुठे आहात तुम्ही? आज पुन्हा एकदा गरज आहे स्वराज्याला तुमच्यासारख्या मातृभक्त लढवय्यांची. स्वराज्य घडवणं असो अथवा सुराज्य मिळवणं, सुसंस्कारी, शूर, साहसी पिढी निर्माण झालीच पाहिजे. आणि अशी पिढी निर्माण करू शकते ती एक माताच. महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार करू शकते तीही एक माताच. पण जेव्हा पुत्राच्या पाठीवर त्याच्या चांगल्या कार्यक्रमाने, त्याच्या चांगल्या कामाची पाठ जेव्हा थोपटली जाते, तेव्हा त्याच्यामध्ये 12 हत्तीचं बळ निर्माण होतं. आणि त्यातूनच निर्माण होतात ते नररत्न, आणि त्यातूनच निर्माण होतात ते छत्रपती. पण आज काळ बदलला. शिवाजी जन्मावा तो दुसऱ्याच्या घरात, असा विचार आजच्या मातेच्या मनामध्ये घर करू लागलाय. आणि हे काय पाहतोय आम्ही? स्वराज्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, संस्कारहीन वासनांध नराधम, हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. आणि हे थांबायचं असेल तर पुन्हा एकदा गरज पडते ती जिजा मातेची. या मुर्दार जनतेला जर जागा करायचं असेल तर महिलांनो, तुम्हाला जिजाऊ व्हावं लागेल. आणि जर तुम्हाला शूर, साहसी, संस्कारी पिढी पुन्हा एकदा निर्माण करायची असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला म्हणावं लागणार आहे, शिवाजी जन्मावा तर तो आपल्या घरातच, शिवाजी जन्मावा तर तो आपल्या घरात
त्याचं जर सुराज्य करायचं असेल तर तुम्हाला जगरावंच लागेल. आई भवानी तुमच्या पाठीशी आहे. उठा, घ्या शपथ, व्हा तयार. ही जिजाऊ सतत तुमच्या पाठीशी राहील. ही जिजाऊ सतत तुमच्या पाठीशी राहील. जगदंब तरीकरण होतंय आधी, नंतर सन्मान आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती नाथ. झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती नाथ. ढाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार. ढाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार. होय, मी झाशीची राणी लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. तशी मी मूळची राजघराण्याची नव्हतेच. माझे बाबा पेशव्यांच्या दरबारी कामकाज करायचे. पुण्यामध्ये ते राहायचे. आज तुमच्या समोर येसूबाईची भूमिका सादर करीत आहे. जाऊन सांग तुझ्या बादशाला, महाराष्ट्र झुकत नाही. शिवछत्रपतींचे स्वराज्य नमत नाही. स्वराज्याचा मावळ्याखाली बघत नाही. तो नजरेला नजर फिरवणारा आहे. तो रक्ताच्या काळुंद्यात भिजणारा आहे. जाऊन सांग तुझ्या औरंगजेबाला, छत्रपतींचा जेवढा छळ करशील तेवढ्याच मरणयातना तुला भोगाव्या लागतील. महाराष्ट्रातील मराठा एक होऊन तुला इथून पुढे जिवंत जाऊ देणार नाही. हर हर महादेव. नमस्कार, मी सोनाली शेला. आज सावित्रीबाई फुलेंवरती एक पात्री प्रयोग करणार आहे. आज स्त्रिया जगात भरारी घेऊन कुठल्या कुठे पदावर पोचलेल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, या शिक्षणाचा पाया 18व्या शतकात सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुल्यांनी घातला. अहो, त्यावेळेला बालविवाह होत होते. 9व्या वर्षी मी फुल्यांच्या घरात पुण्याला लग्न करून आले. या बया, बघते तर काय घरभर बुकच बुक. मी म्हटलं की लोक भाकरी खातात का बुक खातात. एक दिवशी घरी आले आणि मला म्हटले, सावे हे बघ, तू ना लिहायला वाचायला शिक. मी म्हटलं, या बया, मी काय लिहायला वाचायला शिकायची. मी आपली भाकऱ्या बनवीन, शेतात काम करीन, पण लिहाय वाचायचं काही मला जमायचं नाही. एक दिवशी धनी काठी घेऊन आले. अगो बया, मला तर रडायला यायला लागलो. माझ्या तर पोटात तसं झालं. म्हटलं, बाई, इतर पाप्यावानी हे बी मी ऐकलं नाही म्हणून मला मारायला आले का काय. ते म्हटले, सावे इकडे लक्ष दे. त्यांनी काठीनी मातीत अशा उभ्या आणल्या, रेघोट्या मारल्या. मी म्हटलं, हे हो काय धनी. अगं सावे म्हण,